मित्रांनो, तर आज आहे चिरंजीव जयेश याचा लग्न सोहळा. तर आपण आता मांडवात जाणार आहोत. तिकडे खूपच धमाल चालू आहे, ऐकू शकता तुम्ही गाणी. आणि आपली तयारी झालेली आहे. तर आता आपण थोड्याच वेळात तिकडे जाऊ. तिकडे जेवणाची सोय झालेली आहे आणि नवरा 10-1 वाजेपर्यंत बाहेर निघणार आहे. आणि लग्नाचं आमंत्रण येते, तिकडे येते. लग्नाला ये आणि जेवायला ये 8:30ला. वातावरण आणि आपण आहोत गावाला. तर आज लग्नाचा दिवस, आपल्याला तिकडे जायचंय आता जेवायला. बघू शकता, गाणी ऐकू शकता तुम्ही. आमचा बारक्या इकडे तयारी होऊन बसलेला आहे. बारको नेली सीता ते कशी ब्राह्मण जेवणी तृप्त झाले. विडा दक्षिणा आला टेन्शन महादेव. तर आता आपण निघालोय लग्नासाठी आणि माझ्या पाठीमागं बघू शकता वराडी ढोलबिल वाजतायत. लग्नासाठी नवरा निघतोय. चप्पल घालून यायचं. मित्रांनो, कोकणातलं पहिलंच लग्न आपलं. टेबल आणि किती टेबल हवे जरा लाल उंच आहे जोड करा का ना यार एवढे टेम्पोत गेले सगळे बरोबर. हे काय टेम्पोत बसलो. बसलंस ना त्याला सांगण्याचं तो पडत तुका घेऊन पडत तो लग्नात. चला लय लांब जाऊ जा, 2 तास लागते.
जाऊ दे पुढे म्हण्या वर जाऊ दे हे लाने घ्या इथं योग सांगितलं पुढे जाऊन बसलं 1.5 तासाचा प्रवास होता ते पण टरकात ना आणि हा आपला वराड घाटातनं खूप मजा आली टरकातनं जाण्यासाठी पण आता खूप वेळ झाला आहे म्हणजे नुकतीच 15 मिनटं बाकी आहेत मुहूर्तासाठी लग्नासाठी चालू आहे तर प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक ठरलेल्या दिवशी लग्न असतात आणि माणसं देखील बिझी असतात कारण का कुठे लांबची मुलगी असते तर मुलाला तिथे लांब टरकातनं किंवा गाडीने जावं लागतं तसंच आम्ही आता 1 तासाच्या प्रवासाने आलो आहे तर बघूया गावच्या लग्नामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मुंबईला की ना गावची लग्न देखील तुम्हाला दाखवणार मी तर बघूया आजच्या लग्नाचा कॉन्सेप्ट काय असेल अरे वा
लग्न तर आत्ताच झालंय, पण लग्नाच्या आधी येताना इथे 3-4 जांभळाची झाडं दिसली होती आणि खूप म्हणजे खूपच जांभूळ लागलेत बघा. आणि एक काका चढलेत वरती काढायला. लग्नात जेवण सोडून जांभळाच्या झाडावरती जांभूळ काढण्याची मजा. अरे पडला एक जांभूळ, गडच्या गड आहेत पूर्ण. दिसतंय की नाही त्याच्यामधनं माहीत नाही मला तुम्हाला, पण खूप सारे जांभूळ आहेत. आणि काका एक चढले आहेत पिशवी घेऊन. आणि खाली देखील जांभळं पडलेली आहेत, पण सुकलेली आहेत. पण वरती गडच्या गड लागलेले आहेत. डोक्यावरती पण पडतात. खरं कोकण आहेत, अजून काय नाही. आणि मांड आहे मित्रांनो. जेव्हा शिमग्याचे खेळ चालू असतात तेव्हा या मांडावरती पालखी वगैरे आणली जाते. म्हणून याच्यात अनवाणी पायाने प्रवेश केला जातो. चप्पल घालून मनाई आहे. आणि काका टोकावरती गेलेत, एकदम टोकावरती गेलेत. आणि हे नक्कीच गावचा माणूस करू शकतो, अजून कोण नाही एवढ्या वरती जाऊन. दादा आपले आणि खूप सुंदर चव आहे. पहिल्यांदाच एवढी जांभळं बघितली झाडावरती. खूप सुंदरच चव आहे. आणि काळी काळी मैना आपली छान लागतात खायला. हा एकदम फीडबॅक. तुम्ही आस्वाद घ्या. आणि 1 नंबर डायबिटीजवर हे औषध आहे. हा याची पावडर करून तुम्ही खाल्ला तर आणि लग्नाचं जेवण कोण जेवणार बाबू आता? 100% डायबिटीज बरा होतो. अच्छा, त्यामुळे वर्षातून आपण खाणं गरजेचं आहे. पण इथे किती साली पडलेले जांभळं कोण खातच नाही. खातच नाही, त्यांना त्याचं महत्त्व माहिती नाही. अच्छा, याचे तुम्हाला जर महत्त्व माहिती दिलं तर आपल्याला आंब्याचं बाजारामध्ये महत्त्व आपण सांगते. किलोवर पावडर घेऊन खायला लागते. पण असंच तुम्ही आपण खाल्लं हा. तर ते 100% आपल्याला गुणकारक आहे. तर हा असा होता आपला फीडबॅक आपल्या बाबूदादाकडून. तर नक्कीच हा फीडबॅक दिल्याबद्दल धन्यवाद बाबूदादा. आणि वरनं जांभळं येतात आपली अर्धी पिशवी भरून काढली. फक्त 10 मिनटं बंद झाली काकांकडून. काढतायत जांभळं आणलेले आहेत. आता आपण त्यांना खाऊन टेस्ट बघूया कसं आहे ते. लग्नात आलो, पण लग्न गाजवलं देखील. लग्न चालू आहे आमचं इथं, दुसरंच चालू आहे. काका तिथे मांड आहे एकदम. थांबा. मांडीच्या इथे 2 जांभळाची झाडं आहेत. आणि त्या जांभळाच्या झाडावरून मी जांभळं नाही काढली, काकांनी काढली. मी सगळ्यांना वाटली. ही बघा जांभळं आता जांभूळ आपण खाऊन मस्त एकदम गोड आहेत. खूप छान आहे. एक नंबर गोड आहे. लय वाढ बघू शकता किती मोठा आहे. तर एक म्हणजे जेवणाची सोयवरती केलेली आहे. पण आम्ही आता स्टार्टिंग जांभळा निघतोय. म्हणतात ना लय भारी. जेवणाची डिश खायला पाहिजे, पण आम्ही आता खातोय. त्यात काय आलं बघूया. मस्त